नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. मी अंजली कुलकर्णी स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे माझी स्वामी सेवा. तर आज आपण या विषयावर बोलणार आहोत की बऱ्याचदा आपल्याला खूप टेन्शन असतं, खूप मनामध्ये वाईट निगेटिव्ह विचार असतात आणि ते विचार आपल्याला सतत म्हणजे त्रास देतात आणि आपल्याला मग दुसऱ्या कामामध्ये म्हणजे मनच लागत नाही. मग त्या काही काही गोष्टीमुळे मग आपल्याला मनात खूप म्हणजे नकारात्मक विचार असल्यामुळे मग कधी कधी आपण डिप्रेशनमध्ये सुद्धा जातो. डिप्रेशनमध्ये जाणं म्हणजे आपल्याला म्हणजे कुठल्या गोष्टीमध्ये मन पण लागत नाही, कुठल्या गोष्टीत उत्साह राहत नाही, कोणाशी बोलावंसं वाटत नाही. आणि असतात असे बरेच लोक आहेत की त्यांना खूप मनात भीती किंवा डिप्रेशन म्हणजे डिप्रेशनमध्ये जातात. तर त्यांच्या मनामध्ये सतत काही ना काही वाईट विचार असतात आणि ते कुठेतरी आपल्या आपल्या आयुष्यामध्ये टेन्शन असतं, आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याचशा काहीतरी अडचणी असतात, जेणेकरून त्या गोष्टीमुळे आपल्याला ह्या संघर्षातून जावं लागतं, ह्या वाईट गोष्टीतून जावं लागतं. आणि मग त्याच्यासाठी आपण कधी कधी डॉक्टरकडे पण जातो. आता जर आपण डॉक्टरकडे जात असाल तर मी म्हणत नाही ती ट्रीटमेंट बंद करा असं, पण कुठेतरी आपल्याला परमेश्वर सुद्धा त्यांचा हात आपल्या डोक्यावर पाहिजे असतो. आणि म्हणतात ना की परमेश्वराने जर मायेचा हात आपल्या डोक्यावरून फिरवला तर आपल्याला म्हणजे कुठलीच भीती राहत नाही. आपण म्हणजे नाही का, कुठली काळजी न करता आपण रात्रीची शांत झोप येणं. आणि त्याच्यासाठी खरंच परमेश्वराचा हात आपल्या डोक्यावर पाहिजे आणि तो मायेचा हात आपल्यासाठी पाहिजे असेल तर आपल्याला त्यांची सेवा सुद्धा तेवढीच करायची आहे. त्या सेवा मी म्हणत नाही तुम्ही खूप 2 तास द्या देवासाठी, 3 तास द्या. देव सुद्धा काही म्हणत नाही. देव फक्त म्हणतो की तू तुझे कर्तव्य कर आणि त्या कर्तव्यातून मला थोडा तरी वेळ दे. आणि मग देव म्हणतो का आपल्याला का मला हेच दे, मला तेच दे, तेच दे. देवाने आपल्याला सगळं काही दिलेलं आहे, तर मग आपण त्यांच्यासाठी 2 मिनिटं 5 मिनिटं काढू शकत नाही का? आपण जर त्यांच्यासाठी 2-5 मिनिटं काढले तर आयुष्यभर साथ ते आपल्याला देणार असतात. त्याच्यामुळे आपल्याला त्यांची खरंच सेवा करायची असते आणि सेवा केल्याने खरंच आपल्याला खूप आपल्या आयुष्यामध्ये बदल घडतात, आपल्या आयुष्यामध्ये अनुभव येत असतात. आणि आजकालची जनरेशन आहे अशी आहे की ती असतातच, त्यांच्या मनामध्ये वाईट विचार असतात, ते डिप्रेशनमध्ये जातात, बाहेर कुठेतरी काहीतरी अडीअडचणीमध्ये सापडतात, घरी काही गोष्टी बोलू शकत नाही आणि त्या गोष्टी ते मनमोकळे बोलू शकत नाही आई वडिलांजवळ. आणि त्याच्यामुळे ते सतत सतत डोक्यात वेगवेगळे विचार करून ते मुलं डिप्रेशनमध्ये जातात. आणि जर खरंच काही घरांमध्ये मुलं जर डिप्रेशनमध्ये दिसत असतील, मुलं जर टेन्शनमध्ये दिसत असतील तर ही सेवा त्यांना करायला सांगा. आणि अजून एक उपाय सांगणार आहे, तर तो तर अगदी 1 मिनिटाचा आहे. तर तो आईने केला तरी चालणार आहे, वडिलांनी केला तरी चालेल, भावाने बहिणीसाठी केला तरी चालणार आहे. अगदी म्हणजे जो दुसरा मी उपाय सांगणार आहे तर तो घरातल्या कोणत्याही मेंबरनी केला तरी चालेल, कोणासाठीही केला तरी चालेल. आणि जो पहिला उपाय सांगणार आहे मी बेलपत्राचा, तर तो ज्या व्यक्तीला टेन्शन आहे, सतत नकारात्मक विचार आहे म्हणजेच निगेटिव्ह विचार आहेत, डिप्रेशन आहे, चिंता आहे कुठल्या ना कुठल्या गोष्टीची, तर त्याच व्यक्तीने हा उपाय करायचा आहे, जो की बेलपत्राचा. तर मी तुम्हाला म्हणजे सगळं काही सविस्तर सांगितलं, कोणी करायचं, काय करायचं, सगळं काही सविस्तर सांगितलेलं आहे. कशासाठी करायचं, आपल्याला कशामुळे हे त्रास उद्भवतात. बऱ्याच आता बाहेर जॉब करणारे व्यक्ती सुद्धा कधी कधी म्हणजे डिप्रेशनमध्ये जातात. बाहेरचा त्रास, घरातला त्रास, बाहेरचं वर्क सोपं नाहीये. दुसरीकडे नोकरी करणं म्हणजे सोपी गोष्ट नाहीये. सगळं काही त्यांच्या वेळेत आपल्याला करावं लागतं. त्याच्यामुळे त्या गोष्टी सुद्धा ओव्हरलोड होऊन जातात, वर्कलोड वाढतो आणि त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला ह्या म्हणजे या गोष्टीतून जावं लागतं. तर चला, जास्त वेळ न घेता मी तुम्हाला सेवा सांगते. पहिली म्हणजे तुम्हाला कुठलंही काहीच करायचं नाही बरं का. जास्त वेळ मी बऱ्याचदा अशा सेवा देते, बऱ्याचदा नाही, मोस्टली 99% अशा सेवा देते की त्याला वेळ लागत नाही. तर सेवा अशी आहे, तर तुम्हाला महादेवाच्या मंदिरात ही सेवा करायची. ही सेवा तुम्ही कधीही करू शकता, दिवसभरातून ही सेवा तुम्ही कधीही करू शकता. ही सेवा असं काही कंपल्शन नाही आहे की ही सेवा तुम्हाला प्रदोष काळातच करायची. दिवसभरातून जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा करायची आहे. आता कोणी म्हणेल दुपारी केली तर चालेल का, तर तुम्ही अवश्य करा. जर मंदिर उघडं असेल तर तुम्ही ही सेवा दुपारी केली तरी चालेल, कारण की आई वडिलांचं दार मुलांसाठी कायम उघडं असतं. आणि आई वडील आपण जर रात्री बेरात्री दुपारी बिपारी गेलो तरी आपले आई वडील म्हणत नाही की तू माझ्या रूममध्ये येऊ नको. त्याच्यामुळे देवादिदेव महादेव हे आपले वडील आहेत आणि म्हणजे आपण पिता समजतो त्यांना. त्याच्यामुळे त्यांचं दार आपल्यासाठी कायम उघडं असतं. तुम्ही ही सेवा दुपारी केली तरी चालणार आहे.
किंवा तुमच्या वेळेनुसार सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत तुम्हाला ही सेवा कधीही केली तरी चालणार आहे. याच्यामध्ये कुठलीही अट नाहीये की याच वेळेत ती सेवा करा. तर चला, घरून तुम्हाला फक्त पाणी घेऊन जायचं आहे, जे की आपण दरवेळेस महादेवाच्या मंदिरात जाताना घेऊन जातो. कारण की जल हे आपल्या घरचं पाहिजे. कारण की आपल्या घरचे जल जर आपण शिवलिंगावर अर्पण करतो तर आपल्या घरातले काही जे दोष असतील, जे पण काही अडीअडचणी असेल, तर ते म्हणजे म्हणतात ना का आपल्या घराचा पत्ता महादेवांना कळतो आणि आपल्या घरातल्या सगळ्या काही अडचणी महादेव दूर करत असतात. त्याच्यामुळे जल घेऊन जाताना आपल्याला घरचं जल घेऊन जायचंय. आणि तुम्हाला मी प्रत्येक वेळेस सांगते, गेल्या गेल्या सेवा सुरू करू नका, जेणेकरून आपलं मन आधी शांत करा, भाव शुद्ध करा आणि विश्वासाने आपल्याला ही सेवा करायची आहे. सेवा तुम्हाला 7 बेलपत्र तुम्हाला लागणार आहे. 7 बेलपत्र घ्या, तुम्ही 5 घ्या, 3 घ्या, असं तुम्हाला जेवढे असतील तुमच्याकडे तेवढे घ्या. म्हणजे 3, 5, 7 विषम संख्येमध्ये तुम्हाला बेलपत्र घ्यायचे आहे. आधी सगळं काही शिवलिंगाला स्पर्श करून आपला मनोमन प्रार्थना करायची आहे की हे देवादिदेव महादेव, जी मी सेवा करतोय, मनापासून करतोय, विश्वास ठेवून करतोय, तर म्हणजे माझ्या मनामध्ये जे पण काही निगेटिव्ह विचार आहे, जे पण माझ्यावर ताण आहे, डिप्रेशन आहे, सतत वाईट विचार येतात, तर ते दूर करा आणि तुमचा मायेचा हात माझ्या डोक्यावरून फिरवा आणि तुमचा कृपा आशीर्वाद माझ्यावर सतत राहू द्या, हीच मी तुमच्याजवळ प्रार्थना करतो. ही प्रार्थना तुम्हाला देवादिदेव महादेवांना करायची आहे आणि मगच तुम्हाला सेवेला सुरुवात करायची. मग तुम्हाला आता आधी काय करायचंय, 7 बेलपत्र तुम्हाला शिवलिंगावर अर्पण करायची. जे शिवलिंग असतं त्याच्यावर अर्पण करायचं आहे. आणि असं काही नाही बेलपत्र म्हणजे जे बेलाचं जी दांडी आहे तर ती तुम्ही कुठेही करू शकता. जलाधारीकडे केली तरी चालणार आहे आणि स्वतःकडे केली तरी चालणार आहे. याच्यात काहीच म्हणजे प्रश्न विचारू नका. तुम्ही तुमच्या पद्धतीने बेलपत्र म्हणजे बेलाचं पान अर्पण करायचंय. किती पानं अर्पण करायचे, तर 7 पानं अर्पण करायचे. आता तुमच्याकडे 7 नसतीलच तर तुम्ही 5 अर्पण करा, 5 नसतील तर 3 अर्पण करा. आता म्हणू नका एकच आहे तर एकच अर्पण करू का, मी तर 7 सांगितलेले आहेत. 7 शक्य होईल तर 7 बेलपत्र अर्पण करा. नाहीच शक्य झालं तर मी ऑप्शन सांगितलंय 5 किंवा 3 बेलपत्र तुम्हाला एक एक करून अर्पण करायचं आहे. बेलपत्र अर्पण करताना श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचं नामस्मरण करायचं आहे. आणि तुम्हाला एक एक असे 7 बेलपत्र तुम्हाला शिवलिंगावर अर्पण करायचंय. आता बेलपत्र अर्पण करून झालेलं आहे तुमचं. त्याच्यानंतर जे पण काही तुम्ही पाणी घेऊन गेलेले घरून, तर ते आपण साहजिकच आहे लोट्यामध्ये घेतो आणि ते हळूहळू हळूहळू त्या बेलपत्रीवर अर्पण करायचंय. म्हणजे त्या बेलपत्रीवर अर्पण करायचं आहे. आणि बेलपत्रीवर अर्पण करताना तुम्हाला माहितीच आहे, श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचं जप चालूच ठेवायचा आहे. भलते सलते विचार आणू नका. देवाजवळ बसले ना तर तिथेच त्यांनाच वेळ द्या. घरी काय होतंय, दारी काय होतंय, इकडे काय होतंय, मोबाईल जरा बाजूला ठेवा. मी काही गोष्टी प्रॅक्टिकल सुद्धा बोलत असते. कारण की खरं आहे, काही काही लोक मी बरेच वेळेस मंदिरात बघते, मंदिरात येतात, दुसऱ्याची पूजा होईपर्यंत पूर्ण वेळ मोबाईलमध्ये वेळ घालवता. त्याच्यामुळे असं करू नका. तुम्ही मंदिरात येताय ना तर मग भलेही तुम्हाला दुसऱ्याची पूजा होईपर्यंत तर तुम्ही दुसरं काहीतरी करा, नामस्मरण चालू द्या, श्री शिवाय नमस्तुभ्यम. अशा निमित्ताने आपल्या मुखात जास्तीचं जप होईल. त्याच्यामुळे नामस्मरण खूप महत्वाचं आहे. नामस्मरण केल्याने सुद्धा आपल्याला मनाला खूप शांतता मिळते. हा अनुभव घेऊन बघा. आता बेलपत्र अर्पण करून झाल्यानंतर तुम्हाला मी सांगितलंय की ते पाणी हळूहळू हळूहळू बेलपत्रीवरच अर्पण करायचे. म्हणजेच आपल्याला शिवलिंगावर जल अर्पण करायचं आहे आणि श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचं जप करायचं आहे. आता ते झाल्यानंतर जी जलाधारी असते, जे जल खाली पडतं, तर ते आपल्याला लोट्यामध्ये घ्यायचं आहे. त्या लोट्यामध्ये जल अर्पण करून त्या लोट्यामध्ये जल घ्यायचं आहे. अगदी थोडं घ्या, म्हणजे ते घरी जाऊन इकडे तिकडे फेकल्या नाही जायला पाहिजे. त्याच्यामुळे थोडं घ्या. अगदीच लगेच जल अर्पण केलंय, लगेच लोटा खाली लावलाय ना अर्धा लोटा तुम्ही घरी आणताय, काही इकडे टाकताय, काही तिकडे टाकताय, असं नका करू. थोडं घ्या, जेणेकरून ते त्याचा म्हणजे वापर इकडे तिकडे होऊ नये. मग ते जल तुम्हाला लोट्यामध्ये घ्यायचं आहे आणि तुमची पूजा बिजा सगळं झाल्यानंतर तुम्हाला घरी यायचंय ते जल घेऊन. आणि मग ते जल तुम्ही स्वतः आचमन करायचंय, म्हणजे स्वतः घ्यायचं आहे. तुम्ही ते डोळ्याला लावा,
कपाळाला लावा, डोक्याला लावा, कंठाला लावा आणि आपल्या छातीला लावा. म्हणजे जे पण काही आपल्या डोक्यात नकारात्मक विचार आहे तर ते हळूहळू निवारण्यास म्हणजे मदत होईल. म्हणजे ते म्हणजे त्याचा खूप प्रभाव आहे. तुम्ही फक्त ही सेवा करून बघा. आणि मी खूप छोटे छोटे सेवा सांगत असते बरं का. मी खूप म्हणजे ही सेवा स्टुडंट करू शकता, मुलं करू शकता, म्हणजे त्यांना पण जास्त वेळ लागणार नाही. तर तुम्ही फक्त सेवा करून बघा. आणि उरलेलं पाणी तुम्ही घरामध्ये शिंपडलं तरी चालणार आहे, कारण की ज्या घरामध्ये शिवलिंगावरचं पाणी आपण शिंपडतो त्या घरामध्ये निगेटिव्ह म्हणजे कुठलाच दोष राहत नाही. म्हणजे पितृदोष राहत नाही, नकारात्मक विचार राहत नाही. म्हणजे त्या घरामध्ये शांतता नांदते. तुम्ही हा प्रॅक्टिकल करून बघा आणि मग मला सांगा याचा फरक तुम्हाला जाणवला की नाही जाणवला. आणि ही सेवा तुम्हाला किती दिवस करायची, तर तुम्हाला जोपर्यंत तुमच्या मनाला शांतता लागत नाही तोपर्यंत तुम्हाला ही सेवा करायची. अगदी 1.5-2 महिने तुम्ही सेवा करायची. पण तुम्हाला एवढी खात्री देते मी की ही सेवा सुरू केल्यानंतर तुम्हाला अवघ्या 7 ते 8 दिवसात फरक जाणवेल आणि तुम्हीच ही सेवा कंटिन्यू कराल. तुम्हाला अगदी 2 महिने जरी ही सेवा केली ना तर कायमस्वरूपी तुम्हाला या सेवेचा अनुभव मिळणार आहे. त्याच्यामुळे ही सेवा करा आणि अनुभव घ्या. एवढी तर खात्री मी देतेच आहे ना, का मी सांगितले आता. आणि खरंच तसंच होईल. 7 ते 8 दिवसात तुम्हाला फरक जाणवायला सुरुवात होईल आणि तुमच्या मनातले म्हणजे मनातले निगेटिव्ह विचार जाण्यापेक्षा तुम्ही स्वतः शांत व्हाल. आणि आपण जेव्हा शांत होतो ना तर आपण रागावर सुद्धा कंट्रोल करू शकतो. आणि राग आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात मोठा शत्रू आहे. त्याच्यामुळे राग देखील म्हणजे जे आपण पाणी जल घेतो तर ते खरंच आपल्या शरीरामध्ये, आपल्या मनामध्ये खूप सारे बदल होतात. तर ही सेवा तुम्हाला करायची आहे. आणि आता दुसरी सेवा म्हणजे जे की घरामध्ये कोणीही कोणासाठी करू शकतं. तर एक वाटी घ्यायची आहे, त्याच्यात पिण्याचं पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यावर हात ठेवा किंवा हातात घ्या तुमच्या पद्धतीने. आणि ती वाटी हातात घेतल्यानंतर तुम्ही थोडीशी त्या वाटीमध्ये पाणी घेतलं तरी चालणार आहे. अगदी फुल भरून घ्या, ग्लास भरून घ्या, लोटी भरून घ्या, असं करायचं नाहीये. तर ते तीर्थ समान होणार आहे. तर मग हातात घेतल्यावर त्या वाटीत पाणी घ्यायचंय आणि ती वाटी हातात घ्या किंवा वाटीवर हात ठेवा. आणि ती वाटीवर जर तुम्हाला हात ठेवायचा असेल तर वाटीत आधी प्लेट ठेवा किंवा मग असं डाव्या हातावर वाटी आणि उजवा हात त्याच्यावर ठेवला तरी चालणार आहे, हरकत नाहीये. आणि ते हात ठेवला किंवा हातावर वाटी घेतली आणि त्याच्यानंतर तुम्हाला श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा फक्त आणि फक्त 5 वेळेस जप करायचा आहे. किती वेळेस? फक्त 5 वेळेस जप करायचा आहे श्री शिवाय. आणि असं घाई नाही, एकीकडे स्वयंपाक करते आणि एकीकडे मी वाटी ठेवली आणि एकीकडे हात ठेवलाय, अजिबात नाही. तुम्ही सगळं शांतता करा, शांततेत सगळं काम आवरा. सगळं काही झाल्यानंतर तुमचं मन स्थिर करा. जर तुमचं मन स्थिर नसेल आणि तुम्ही ही सेवा केली ना तर तुम्ही ती वर्षभर केली तरी त्याचा फरक तुम्हाला जाणवणार नाही. मी हेही तेवढंच खात्रीने सांगते. परत तुम्ही म्हणाल ताई मी ही सेवा तर 1 महिना केली आणि मला फरकच जाणवला नाही. कसा जाणवेल जर तुम्ही स्वतःला स्थिर ठेवलं नाही, तुमचंच मन जर थाऱ्यावर नाही तर कसा जाणवेल? अजिबात जाणवणार नाही. तर तुमचं सकाळी जर तुमचं काम आवरलंय 10-11 पर्यंत तर तुम्ही ही सेवा सकाळी करा. संध्याकाळी करायचे तुम्हाला सगळंच आवरलंय, आता मला काही काम नाही, तुम्ही रात्री सुद्धा करू शकता ही सेवा. सेवा करायला बंधन नाही, घरातल्या घरात सेवा करायची. आणि आता तुम्हाला मी सांगितलंच की मन जर शांत ठेवलं ना तर आपलं सगळं जे पण नामस्मरण आपण करतो तर ते सगळं त्याच्यामध्ये विचार उतरतात. त्याच्यामुळे सेवा करताना मन शांत ठेवा. आता तुम्हाला किती वेळ सांगितलंच मी, 5 वेळेस करायचंय आणि अगदी शांत पद्धतीने म्हणायचंय. कसं? श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम असं 5 वेळेस करायचंय. आता ही तर मी तर म्हणते मी तरी 1 मिनिटाची सेवा सांगितली, 1 मिनिट पण नाही लागणार आहे. आणि त्याच्यानंतर 5 वेळेस त्याच्यावर नामस्मरण केल्यानंतर ते पाणी तुम्हाला माठात टाकायचंय. माठात टाकल्यानंतर जे पाणी जर पाणी सगळ्यांनी ग्रहण केलं तर 1 तासात घरात सगळी शांतता, सगळं शांतीचं वातावरण निर्माण होणार आहे. तुम्ही फक्त ही सेवा करून बघा आणि मग तुम्हाला कळेल का ह्या छोट्या छोट्या सेवा किती म्हणजे बदल घडवून आणतात. आणि मग तुम्हाला
ह्या ज्या घरातल्या सेवा आहे ना त्या तरी तुम्ही ऍटलिस्ट करायला पाहिजे. आणि याचा जर अनुभव आला ना तर नक्कीच तुम्ही ह्या मोठ्या मोठ्या सेवा सुद्धा करू शकता. म्हणजे रुद्राभिषेक म्हणजे आपोआप तुम्हाला आवड निर्माण होईल. कारण की घरात शांतता सगळ्यात महत्वाचं असतं. अगदी म्हणजे एका तासात तुम्हाला फरक पडणार आहे. फक्त ते पाणी सगळ्यांनी ग्रहण केलं पाहिजे. आता जर तुम्ही सेवा रात्री केली आहे आणि तुम्ही रात्री जर माठात टाकले, ते जर कोणी घेतलं नाही तर ते सकाळीच घेतील. त्याच्यामुळे मला तरी वाटतं ही सेवा तुम्ही सकाळी करावी किंवा मग संध्याकाळच्या वेळेस तिने सांजेच्या वेळेस जर केली ना तर मग आपण 6-6:30ला दिवा लावतो त्याच वेळेस अगदी 1 मिनिटाची सेवा आहे ती करा आणि लगेच पाणी ते जे आहे तर ते माठात टाका. म्हणजे जेणेकरून जेवणाच्या वेळी वगैरे असं घेतील आणि बघा तुम्ही एका तासातच तुम्हाला फरक जाणवेल. म्हणजे सगळीकडे शांतता, सगळे शांत वातावरण होऊन जाईल. म्हणजे ज्यांचं आणि ही सेवा रोज जर केली ना तर जे खूप चिडचिडपणा करतं, ज्याला खूप नाही का राग येतो आणि ते एखादी व्यक्ती विनाकारण चिडचिड करते, हे असं ते तसं ते तसं, ते सुद्धा शांत होऊन जातील. फक्त तुम्ही ही सेवा करून बघा. तर ही एकदम 2 प्रभावी उपाय मी तुम्हाला सांगितलेले आहेत, ते पण मी विना खर्चिक आणि कुठलाही वेळ न लागता. तर ही सेवा नक्की करा. तर चला, झालेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ.